श्रीराम प्रभू नाही तर राम कंसाईनं दाखवलं. हा हे दास्यत्वाचा फायदा. राम नामाचा जप केला, जय श्रीराम म्हटले का उड्डाण करा. त्यांना ती शक्ती बालपणी प्राप्त झालेली. हनुमंतर आहे ना, जय श्रीराम म्हटले ते हवेमध्ये उड्डाण करायचे. आणि असे असणारे माझे श्रीराम प्रभू अहोरात्र नाव माझ्या हनुमंतरायांच्या मुखात होतं. म्हणून हनुमंतराय हे दास झाले प्रभू रामरायाचे. आणि दास्यत्वाचा फायदा आपलं छाती फाडून त्यांनी माझे भगवान परमात्मा दाखवले. आपलं जर हृदय फाडलं तर काय केलं मग? गोव्या माव्याच्या पुड्या, तंबाखूच्या पुड्या, तंबाखूचे भिड्या, काड्या, मिसरी नाही का? हा आपलं फाडलं तर काय करायचंय? रक्त माणसाचे गोळे निघतील आता, बाकी काय नाही. बोलले पण रक्त माणसाचा गोळा हे काय, याला कातड आहे ना, म्हणून आपण एकमेकात बसलोय. हे कातड नसतं ना, ते बिचारं कुत्र मांजर बी आपल्या जवळ येऊन बसलं नसतं. ही त्वचा आहे ना ताई, म्हणून आपण एकमेकाच्या जवळ आहे. नाहीतर याच्यावर म्हणा माशा भोंगत राहिल्या असत्या. हा आपल्याला आता धड घेऊन फिरावं लागलं असतं. पूर्वीच्या काळात राजे महाराजांचे कसे कडेने दोन पाणी उभे असायचे हवा घालायला, तसं आपल्याला हा सतत झाड घेऊन फिरावं लागलं असतं. का तर याच्यावर माशा बसू नये. पण माझ्या भगवंताचे उपकार किती बघा ना, याच्यावर सुंदर असं आवरण तयार करून दिलं. म्हणून आपण एकमेकांमध्ये बसलोय. म्हणून आपण आपल्या भगवंताचं दास्यत्व करावं. कशासाठी करावं?